नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. शाळेच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. उद्यापासून सगळ्यांच्या शाळा चालू होणार आहेत आणि थोडीशी शॉपिंग बाकी राहिलेली आहे आमची. सो आता मी ठरवलं, आज संडे आहे, म्हटलं चला आज शॉपिंगला जाऊया. जे काही युनिफॉर्म घ्यायचे आहेत, बॅग्स घ्यायचे, जे काय घ्यायचं असेल तर म्हटलं ते आज जाऊन आपण फिनिश करून येऊया. सो आता आम्ही निघालेलो आहोत बाजार शॉपिंग करायला. तर तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला भेटूया नंतर. सो इथे आता आम्ही सगळे निघालेलो आहोत. ऑटो केली, खाली आलो आणि शेअरिंग ऑटो केली आणि लकीली पटकन ऑटो मिळाली. पण ऑटोवाल्याने ऑटो ज्या रस्त्याने डेली आम्ही जातो त्या रस्त्याने आज नाही घेतली, कारण ते म्हणाले की पावसामुळे खूप खड्डे झालेले आहेत. सो मी तिकडून नाही जाणार. थोडंसं लाँग रूटने आणलं आम्हाला. पण ज्या लाँग रूटने आम्ही आलो तिकडे खूप छान अशी हिरवळ होती. मस्त पाऊस पडल्यामुळे खूप छान असं गवत आलेलं, हिरवळ झालेली होती. लिटरली असं वाटत होतं गावाला आल्यासारखं वाटत होतं. समोर पण तुम्ही बघत असाल डोंगर दिसत आहेत आणि फुल असं जे ओपन स्पेस आहे तिथे पूर्ण असे हिरवळ झालेली आहे पावसामुळे, कारण इकडे आमच्याकडे खूप पाऊस पडून गेलेला आहे. सो तुम्ही लोकेशन बघत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कुठलं लोकेशन आहे. आणि खूप थंड असं वातावरण आहे. म्हणजे आम्ही दुपारी जरी निघालेलो, 1-1:30 वाजता आम्ही निघालेलो, पण असं गरम काही जाणवत नव्हतं. आणि हा ब्रिज आहे. सो ह्या ब्रिजवरनं आमची ऑटो, म्हणजे आम्ही ह्या साईडनी येताना खूप रेअरली येतो, पण इव्हिनिंगला घरी जाताना ह्याच रूटने जातो. सो त्यामुळे एवढी हिरवळ बघता येत नाही. सो अशा प्रकारे आम्ही स्टेशनला पोचलो. स्टेशनला पण खूप गर्दी होती. हे बघा समोर येथे स्टेशन दिसतं आहे, रेल्वे स्टेशन आहे आणि खूप अशी स्टेशनच्या बाहेर गर्दी आहे. सो अशा प्रकारे आम्ही रेल्वे स्टेशनजवळ पोचलो, म्हणजे ऑटो स्टँडजवळ पोचलो. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपलं ऑटो स्टँड आहे, आपल्याला जिकडे यायचं असं आणि जिथे आपण थांबतो तिथे. सो आम्हाला एक छोटासा मॉल आहे तिथे. तर तिथे आतमध्ये एक शॉप आहे श्रीच्या स्कूलचं. सगळे स्कूलच्या बॅग्स, युनिफॉर्म, सॉक्स, टाय बी जे काही वस्तू आहेत ते सगळं ह्याच दुकानात मिळतात, म्हणजे सगळ्या स्कूलच्या. इथे एक दुकान आहे आणि ईस्टला एक दुकान आहे. असे 2-3 दुकानं आहेत, त्यांनी जे नावं दिलेली आहेत. सो इथे श्रीचे स्कूलची बॅग मी घेतलेली आहे आणि आता आम्ही इथून निघतो आहे. तर महावीर नाव आहे स्कूलचं, हे दुकान आहे आणि हे 2nd फ्लोअरला आहे दुकान. तिथून आम्ही निघालो आणि परत स्टेशनला आलो आणि वेस्टवरनं आम्ही ईस्टला गेलो, कारण की आता बाकी कामं तर झाली, पण पेटपूजा पण करायची गरजेचे आहे ना. सो खूप भूक लागलेली, कारण सकाळी हलका फुलका नाश्ता करू आम्ही निघालेलो, कारण आज सुट्टी असल्यामुळे आम्ही थोडंसं लेट उठलेलो आणि बाहेर जायचं म्हणून मी काही बनवत नाही बसली. सो जे काय आहे चहासोबत चटरपटर आम्ही थोडंसं खाल्लं आणि तिथून आम्ही ईस्टवरनं मग ऑटो पकडून प्लॅटफॉर्मवरनं आम्ही वरच्या ब्रिजवरनं, म्हणजे ट्रेनच्या ब्रिजवरनं आम्ही स्टेशनच्या ब्रिजवरनं ईस्टला आलो आणि ईस्टला ऑटो पकडून आम्ही चाललेलो आहे आता पेटपूजा करायला. सो एक असं फेमस हॉटेल आहे नॉनव्हेजसाठी ईस्टला आणि खूप छान तिथली टेस्ट वगैरे आहे. तर आपण आता बघूया, जाऊया तिथे आणि कसं ते हॉटेल आहे आणि कशी तिथली टेस्ट आहे तर तुम्हाला मी दाखवते. तो अशा प्रकारे आम्ही ऑटोनी इथे निघाला आणि इथे बघा ईस्टला पूर्ण अशा सगळ्या बिल्डिंग तुम्हाला झाडं खूप कमी दिसतील. म्हणजे वेस्टला जेवढं ग्रीनरी आहे तेवढी ग्रीनरी ईस्टला नाही. ईस्टला खूप मोठ्या बिल्डिंग्स आहेत. हे बघा मोठे कॉम्प्लेक्स आहेत. हे बघा खूप मोठे कॉम्प्लेक्स आहेत आणि त्याच्याच कंपेअर वेस्टला जास्त ग्रीनरी आहे. म्हणजे लोकॅलिटी खूप आहे पण ग्रीनरी जास्त आहे, कारण तिकडे असे आतमध्ये गाव आहेत, मोठे बंगलोज आहेत. सो आपण आपल्या ठिकाणी पोचलो आहे. बिर्याणी दरबार एक हॉटेल आहे, तिथे आपण पोचलो आहे. सो मी आतमध्ये एंट्री केली तर एकच टेबल खाली होतं आणि मग आम्ही तिथे जाऊन बसलो, ऑर्डर केली. सो ऑर्डरमध्ये आम्ही 2 स्टार्टर सांगितले, कबाब आणि मलाई कबाब असं समथिंग 2 स्टार्टर सांगितलेले. आणि एक तिथे बिर्याणी जास्त फेमस आहे, म्हणजे तो बिर्याणी दरबारच असल्यामुळे तिथली बिर्याणी खूप जास्त फेमस आहे. तर म्हटलं एक बिर्याणी मागूया, म्हणून आम्ही चिकन बिर्याणी ऑर्डर केली, बोनलेसवाली. आणि म्हटलं म्हणजे लार्ज घेतलं, म्हणजे तिघांना एक पुरे होईल ती, कारण स्टार्टरमध्ये पीस खूप कमी येतात, मोजून 5-6 पीस येतात, म्हणून आम्ही
बिर्याणी लार्जवाली ऑर्डर केली आणि हे इथलं ॲम्बियन्स आहे, खूप छान आहे. छोटंसं आहे आतमध्ये, जास्त सीट नाही, मोजून 7 ते 8 सीट असतील, म्हणजे चेअर आणि टेबल्स असे 7 ते 8 टेबल्स असतील. पण खूप छान आहे आतमधनं. आणि इथे दिल्ली दरबारप्रमाणे बिर्याणी दरबारप्रमाणे इथे दिल्ली दरबारचा जो गेट आहे त्याचं फोटोज वगैरे म्हणजे पेंटिंग वगैरे केलेली आहे. मस्त मोठं झुंबरवरती लावलेलं आहे एंट्रीजला. सो ॲम्बियन्स खूप छान आहेत आतमधले. आणि अशा प्रकारे आम्ही जे ऑर्डर केलेलं, सो पहिलं स्टार्टर आलेलं आहे आपलं, तर म्हटलं आता स्टार्टर फिनिश करूया. त्यासोबत छान ग्रीन चटणी आलेली होती. आणि त्यानंतर मग सेकंड जे स्टार्टर मागवलेलं होतं तर ते आपलं आलं. अशा प्रकारे आम्ही स्टार्टर जे आलेले फिनिश केलेलं. आणि मेन्स कोर्समध्ये आम्ही बिर्याणी, तुम्हाला मागाशी सांगितली मी बिर्याणी मागवली होती. सो बिर्याणीचे आम्ही ते वेट करत होतो. आणि एक माईट बी 10 ते 5 मिनिटांनी त्यांनी बिर्याणी घेऊन आला. आणि म्हणजे हार्डली 5 ते 7 मिनटं लागलेले. पण प्रॉब्लेम एक असं झाला, आम्ही चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली आणि त्यांनी आम्हाला प्रॉन्स बिर्याणी दिली. जे दुसरी फॅमिली बसले त्यांची आम्हाला ऑर्डर दिली. नंतर आम्ही बाहेर निघालो. तुम्ही बघत असाल बाहेरचं वातावरण किती सुंदर झालेलं. दुपारचे 2-2:30 वाजले होते. हे बघा, आय लव्ह कात्रप, हा कात्रपचा रोड आहे. आणि तिथे छान असे डोंगर वगैरे दिसत होते मस्त, आणि आभाळ वगैरे भरलेले होते. छान असं क्लायमेट झालं होतं. ऊन होतं पण गरम होत नव्हतं, खूप छान वाटत होतं असं. आणि दुपारी आम्ही थोडं मग म्हणजे जेवला त्यानं थोडंसं वॉक केलं. आणि हे मधुवन ग्रीन म्हणून एक हॉटेल आहे तिथेच नियर बाय. सो आम्हाला तिथे आता जायचं आहे. नेक्स्ट आमचं जे लंच डिनर जे काय असेल तिथे करायचं आहे आम्हाला. कारण लास्ट टाईम पण आम्ही आलो तेव्हा खूप तिथे क्राऊड होता, वेटिंग होतं. आणि मग आम्हाला फायनली ऑटो मिळाली आणि आम्ही पुन्हा आपल्या घरच्या दिशेने रवाना झालो. आपली सगळी शॉपिंग केली, मस्त लंच केलं, थोडंसं बाजार फिरलो, मस्त अशी विंडो शॉपिंग केली. आणि कारण जास्त काही घ्यायचं नव्हतं, फक्त स्कूलचं सामान घ्यायचं होतं. कारण की नंतर विचार केलेला ऑटोत बसल्यावरती डीमार्टला जाऊया, पण खूप थकलं होतं आणि घरात पण खूप कामं होती. उद्याची परत सगळी तयारी करायची होती स्कूलची पण. आणि सगळे सामान वगैरे आणलेलं होतं. सकाळी भाज्या वगैरे काही आणलेल्या होत्या, तर ते सगळं लावून ठेवायचं होतं मला. फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता. आणि अशा पद्धतीने आम्ही नेहमीच्या रोडने आलो. बघा, ही आमची नदी आहे, मस्त पाणी भरलेलं आहे नदीला आता. सो मंडळी, आपण अशा प्रकारे आता घरी पोचलेलो आहोत आणि शॉपिंग झालेली आहे शिका स्कूलची, बॅग वगैरे जे काय घ्यायचं होतं ते. आणि खूप बाहेर गेली आहे, पाऊस पडून तर एवढं गरम होतं आहे. तो श्रीचे आपण बॅग तिथे अंधार येतो, दाखव बॅग. सनराईज इंटरनॅशनल स्कूलची बॅग श्रीने घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि आपण आता घरी आलो आहे. थोडा AC लावूया. आज खिडकी ओपनच ठेवून गेलेलं पप्पा आमचा, बंद करायला विसरलेला. सो पहिलं बेडरूममध्ये जाऊन आपण AC ऑन करूया, कारण खूप गरम होतं आहे. AC लावून थोडं कूलिंग. तर मंडळी, अशा प्रकारे घरी आलोय. आता मस्त फ्रेश होतं, सगळी शॉपिंग झालेली आहे, मस्त लंच झालेला आहे. थोडासा एक प्रॉब्लेम झाला, जिथे चिकन बिर्याणी मागवलेली तिथे आम्हाला प्रॉन्स बिर्याणी आली. बट नो इश्यू, आता काय पुढं वाढल्याच्या नंतर आपल्याला खाणं गरजेचंच आहे. सो आजची जर्नी पूर्ण अशी झालेली आहे. तुम्ही मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि बिर्याणी दरबारमध्ये बिर्याणी खरंच खूप सुंदर आहे, टेस्टी आहे. तुम्हाला जर कधी जायचं असेल तुम्हाला नक्की रिकमेंड करेल मी. बिर्याणी दरबारच्या बदलापूरला कात्रप रोडला बिर्याणी दरबार हे हॉटेल आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. खूप छान आहे, रिजनेबल पण आहे आणि टेस्ट खूप छान आहे बिर्याणीची. इवन बाकी पण जे स्टार्टर वगैरे आहे त्याची पण टेस्ट खूप छान आहे.
तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मंडळी, बाय. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.